नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण जाणून घेऊ फॅटी लिव्हरमुळे ऍसिडिटी, गॅस किंवा लूज मोशन्स होऊ शकतात का? फॅटी लिव्हरची वेगवेगळी स्टेजेस आहेत आणि वेगवेगळे प्रोग्रेशन लेवल्स आहेत. त्याच्यामुळे एकदम इनिशियल फॅटी लिव्हरमुळे पचनाचे त्रास जनरली होत नाहीत, पण एकदा फॅटी लिव्हर थोडा ऍडव्हान्स झाला की पचनाचे त्रास होऊ लागतात आणि तेव्हाच आपल्याला ऍसिडिटी, गॅस किंवा परत परत लूज मोशन ह्याची शक्यता होते. आता आपण जाणून घेऊ की फॅटी लिव्हर आणि डायजेशन ह्याचा संबंध कसा आहे. फॅटी लिव्हर जर ऍडव्हान्स स्टेज मध्ये असेल तर बाईल फ्लो, जो लिव्हर बाईल तयार करत असतं, हे बाईल इंटेस्टाईन मध्ये येऊन डायजेशनला हेल्प करत असतं. तर ऍडव्हान्स स्टेज फॅटी लिव्हर मध्ये बाईल फ्लो बिघडतो, बाईल प्रोडक्शन, बाईल फ्लो, आणि हे बिघडल्यामुळं डायजेशन कमी जास्त होतं आणि ह्याच्यामध्ये स्पेशली चरबीयुक्त पदार्थ हे डायजेशन होण्यास त्रास होतो आणि म्हणून गॅसेस वगैरे होण्याची शक्यता, पोट फुगण्याची शक्यता, अधूनमधून कळा येण्याची शक्यता वाढते. दुसरं एक गट लिव्हर ऍक्सिस असतं. गट लिव्हर ऍक्सिस जर खराब झालं ऍडव्हान्स लिव्हर डिसीज मध्ये तर इंटेस्टाईन मध्ये जे गुड बॅड बॅक्टेरिया असतात त्याचा इम्बॅलन्स होतो आणि मग आयबीएस सारखे सिम्पटम होतात. त्याच्यामध्ये अधूनमधून लूज मोशन होतात, कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी गॅसेस होतात, कधी ब्लोटिंग होतं. तर हे गट लिव्हर ऍक्सिस बिघडल्यामुळे. आणि तिसरं इन्सुलिन रेझिस्टन्स. जेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स होतं तेव्हा डायजेशन ओव्हरऑलच स्लो होतं. पोट प्रत्येक वेळेस भरल्यासारखं वाटतं, थोडंही खाल्लं तर पोट गच्च झाल्यासारखं वाटतं. तर ह्या 3 कारणांमुळे ऍडव्हान्स्ड फॅटी लिव्हरच्या आजारामध्ये आपल्याला ऍसिडिटी, गॅस आणि डायजेशनचे इश्यूज होतात. तर आपण कधी सस्पेक्ट केलं पाहिजे की हे डायजेशनचे आजार जर असतील तर फॅटी लिव्हर किंवा लिव्हरचा ऍडव्हान्स डिसीज तर नाहीये ना? तर जेव्हा आपल्याला खूप फटीग आहे आणि सोबत ऍसिडिटी, गॅस किंवा डायजेशनचे इश्यू आहेत. दुसरं, परत परत लूज मोशन आपल्याला होत आहेत. परत परत जर लूज मोशन होत आहेत तर आपल्याला लिव्हरचा आजार तर नाहीये ना, हे चेक केलं पाहिजे. किंवा ऍसिडिटीची औषधं घेतली, गॅसेसची औषधं घेतली तरी देखील आपल्याला इम्प्रूव्ह होत नाही. तर असं जर असेल तर आपण इव्हॅल्युएशन करून लिव्हर डिसीज तर नाही आहे ना हे बघितलं पाहिजे. तर मग अशा रुग्णांनी औषधांच्या व्यतिरिक्त आपण काय जेवणामध्ये काळजी घेऊ शकतो? तर जेवणाची क्वांटिटी कमी ठेवावी, फायबरचं प्रमाण लिमिटेड असावं. आपण दिवसातून 4 वेळेस जेवू शकतो कमी कमी, पण एकदाच जास्ती जेवण टाळावं. रात्रीचं जेवण जनरली हेवी किंवा खूप फॅटी, खूप हाय प्रोटीनचं शक्यतो टाळलं पाहिजे. आणि काही फूड रेस्ट्रिक्शन्स जे तुम्हाला डॉक्टर सांगतील ते पाळा, म्हणजे तुमचं हे जे पोटाचे आजार आहेत ते कमी होईल. तर आज आपण जाणून घेतलं की फॅटी लिव्हर, ऍडव्हान्स्ड फॅटी लिव्हर मध्ये ऍसिडिटी, गॅसेस, डायजेशन ह्याचे आजार का होतात आणि ते आपण कधी सस्पेक्ट केले पाहिजे की लिव्हर डिसीजचं इव्हॅल्युएशन करायला लागेल का नाही आणि त्याची आपण काळजी कशी घेतली पाहिजे. धन्यवाद.